पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे उल्लंघन झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते। 2021-26 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 ओबीसीसाठी राखीव होता। मात्र एका सचिन थोपटेने बनावट ओबीसी प्रमाणपत्र सादर करून निवडणूक जिंकली, असा दावा सतीश अब्बा भोंगळे आणि मृणाल ढोले पाटील यांनी केला होता। सदर प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निकाल द्यायला जवळजवळ 5 वर्षे लावली। तोपर्यंत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता। या प्रकरणात फक्त निकाल भेटला आहे, न्याय झालेला नाही। या संदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन मृणाल ढोले पाटील व सतीश आबा भोंगळे यांनी दिली। सतीश तुकाराम भोंगळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे आणि माझी ग्रामपंचायत हे साकुर्डे गावामध्ये मी ओबीसीच्या आरक्षणावरती त्या 1 नंबर वार्डमधून मी जी निवडणूक लढलो आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात सचिन अरुण थोपटे हे बोगस ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन ते निवडणूक लढले। त्याच्यानंतर ते निवडणूक जिंकले गेले। त्याच्यानंतर मी जात पडताळणीकडे हे अर्ज दाखल केला, त्यांनी 3 वर्षे लावले। त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 वर्षे लावले। त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांच्याकडे गेलो, त्यांनी आमचे 3 महिने घालवले। ह्याच्यानंतर आम्हाला कुठेही निकाल मिळाला, पण न्याय कुठेच मिळाला नाही। त्याच्यानंतर आम्ही परत मृणाल ढोले यांच्या माध्यमातून आम्ही महसूल मंत्र्याकडे अर्ज दाखल केला, त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं नाही आणि आम्हाला आज 18 तारखेला हे त्यांनी तो निकाल दिला। त्याची मुदत 1च महिना आहे ग्रामपंचायतीची राहिली आणि तो निकालही देताना अर्धवट दिला। म्हणजे कुठलीही प्रोसिजर करताना कोर्ट कचेरी आणि फेऱ्या मारणे ह्यातच आमचे 5 वर्षे गेले। मग त्यासाठी आम्हाला तो न्याय मिळालाच पाहिजे आणि तो न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडणार आहोत। ह्याच्यानंतर महसूल मंत्र्यांनी जर नाही दिला आम्हाला न्याय, तर आम्ही हे कोर्टात जाऊन हे सर्व सिद्ध करणारे अशी आमची अपेक्षा आहे। निवडणूक अधिकारी असू द्यात, जिल्हाधिकारी असू द्यात, विभागीय आयुक्त असू द्यात, जात पडताळणी असू द्यात, ह्यांच्यावरती कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे आणि ते न्याय मिळण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे आणि लढत राहणार आहे। नमस्कार, मी मृणाल ढोले पाटील। अशी जी प्रकरणं आहेत की ओबीसी समाजावर वारंवार बऱ्याच ठिकाणी अन्याय होत आहे। खरे जे ओबीसी समाजाचे जे जागा आहेत त्याच्यामध्ये खोटे लोक निवडून जात आहेत, खोटे दावे करून ते जात आहेत, खोटे प्रमाणपत्र घेऊन भ्रष्टाचार करून तिथं ते ओबीसीच्या जागा बळकवण्याचं काम हे महाराष्ट्रभर सुरू आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या सगळ्या खोट्या प्रमाणपत्राचा उच्छाद मांडलेला आहे। सरकारकडे याच्याकडे लक्ष नाही आहे। आम्ही वारंवार या सगळ्यामध्ये तक्रार करून देखील सरकार काहीही करत नाही आहे। हे आत्ताचं एक अतिशय चांगलं उदाहरण तुमच्यासमोर आहे की वास्तविक जात पडताळणी प्रमाणपत्र 6 महिन्यात देण्याची गरज होती। 6 महिन्यात उमेदवारांनी दिलं नाही, पुढे जाऊन ते प्रमाणपत्र रद्द केलं जात पडताळणी समितीने। तरी देखील 5 वर्षाचे मुदतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 4 वर्ष 11 महिने सरकारने काहीही केलं नाही। आम्ही फक्त इकडं तिकडं तहसीलदारापासून कलेक्टरपासून विभागीय आयुक्तापर्यंत महसूल मंत्र्यापर्यंत फिरत राहिलो, पण एकाचीही हिंमत याच्यामध्ये निर्णय घेण्याची झाली नाही। आणि अतिशय जो कलेक्टरने निर्णय दिला आहे हा अतिशय चातुर्मातुर तोंडाला पानं पुसणारा किंबहुना ओबीसी समाजावर अन्याय करणारा हा निर्णय यात कलेक्टरने दिलेला आहे। त्यांनी त्यांचं पद रद्द केलेलं आहे, पण वास्तविक डे 1 पासून त्यांचं पद रद्द करायला पाहिलं होतं। सगळं जो TADA आजपर्यंत दिलेलं सगळे निर्णय त्यांचे तपासले पाहिजे होते। TADA सगळं वसूल करायला पाहिलं होता। वास्तविक खोटा दाखला देऊन निवडणूक लढण्याबद्दल या व्यक्तीवर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे होती, क्रिमिनल चार्जेस, सिव्हिल क्रिमिनल चार्जेस प्रेस व्हायला पाहिजे होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। पण या सगळ्या संदर्भात कलेक्टरांनी ते काही केलेलं नाही आहे। पण आम्ही हे थांबणार नाही, ही लढाई आम्ही पुढेपर्यंत नेऊ आणि आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करणार आहोत। याच्यामध्ये काही झालं तरी आम्ही थांबणार नाही। जे काय कष्ट करायला लागलं तरी चालतील। आम्ही या सगळ्या सदर प्रकरणात ओबीसी समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही। आंदोलनाचा काही इशारा नाही, आम्ही याच्यामध्ये लिगलीच जाणार आहोत, कारण हे प्युअरली लीगल टेक्निकल मॅटर आहे। याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे तहसीलदारपासून कलेक्टरपासून डिव्हिजनल कमिशनर हे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत। शेवटी कोर्ट ठरवल काय करायचं ते। आम्ही निश्चित जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाणार। खरं तर न्याय भेटलेलाच नाही आहे। 6 महिन्यात पडताळणी दिली नाही तर हे प्रकरण तिथं ती जागा वेकेंट व्हायला पाहिजे होती, रिइलेक्शन व्हायला पाहिजे होती आणि तिथं दुसरी इलेक्शन घेऊन दुसरा व्यक्ती निवडून यायला पाहिजे होता। हे काहीही सरकारने केलं नाही। तर जे कायदे आहेत ते कसे पायमळली तुडवले जातात, कसे कायद्यांची कुस्ती खेळून हे सगळे जे निवडून आलेले लोक पळवाटा काढतात, ह्याचे एक अतिशय उत्तम नमुना आहे
की 5 वर्षाच्या ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण टर्म त्या व्यक्तींनी भोगली आणि काही ओबीसी समाजाला भेटून दिलं नाही, असं हे समोर आलेलं एक प्रकरण आहे. असे लाखो प्रकरणं हे कुजत पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित करू.